नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुधारणा लवकर आता 6 महिने होऊन गेले, तुमच्या सत्तेचे वर्ष होईल लवकरच। तेव्हा भाऊ सुधारा आणि शेतकऱ्यांचे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवा। अन्याय जो होत असेल तर तो दूर करा। पत्रकारांना मारहाण होते त्र्यंबकेश्वरला, तुम्ही बरेच सूचना दिल्या असतील, पण काय गुंडगिरी चालू आहे? अरे कुत्र्यासारखं मला पत्रकारांना आणि पत्रकार संरक्षण कायदा केला म्हणून ढोल पिटवायचे, काय चाललंय? हे थांबवा, यासाठी हा व्हिडिओ केलाय। मित्रांनो, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना देवाभाऊ असं म्हणतात, त्यांच्या राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला। म्हणजे राज्याचे प्रश्न भयंकर आहेत, तीव्र आहेत, वाढलेले आहेत। मी एक व्हिडिओ आज पाहिला, अगोदर सुद्धा एक पाहिला होता व्हिडिओ। त्या व्हिडिओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतातल्या पिकामध्ये तिथे बसलाय, त्याच्या अक्षरशः डोकं धरून बसलाय, काय करावं त्याला सुचत नाही। आज एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तो आपलं पीक जे आहे, उरलं पीक असं फेकून देतोय, उद्ध्वस्त झालाय। आता पुढचं आयुष्य कसं काय काढायचं? कर्ज बाजारी येतो, हा व्हिडिओ पाहिला। तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण शेतकरी हा दाखवतो की माझ्या शेतामध्ये कसं पाणी गेलेलं आहे, पूर्णपणे पाणी, अतिवर्षा झाली आहे, अवकाळी पावसाचं संकट आपण पाहतोच। पण विशेषतः नांदेडमध्ये, मराठवाड्यात ठिकठिकाणी तुफान पाऊस पडला, ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि पिकं अक्षरशः हातात गेली, प्रचंड नुकसान झालं। आणि इतकं पीक शेतात पाणी शिरलेलं आहे की आता पुढचा पीक कसं घ्यायचा असाही प्रश्न आहे। आकांत करतोय शेतकरी, आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या इथे कांदा लावलेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी सोयाबीन आहे, कुठे कापूस आहे। पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हणतात। पंचनाम्यासाठी एकही कोणीही सरकारी अधिकारी आमच्या पंचक्रोशीत आले नाही, फक्त तोच शेतकरी म्हणाले। अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं कोणीही आलं नाही, कोणाला फिकीरच नाही आमची। भयंकर परिस्थिती आहे, रस्ते वाहून गेलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांना कशाचीच पर्वा नाही। ज्याप्रमाणे आपण पाहिलं की रोहित पवार संतापले आणि संतापून ते म्हणाले की बाबा हे लोक सांगतात ते काय वेळेत का काय ते बोलायला, की गटारं साफ केली नाहीयेत, त्यांच्या काय तक्रारी होत्या त्याची दखलच घेतली जात नाहीये, कॉन्ट्रॅक्टरच्या वरती संपूर्ण सुपूर्द करून तुमचं आणि त्यांची संगनमत आहे, अशा अनेक गोष्टी ते सांगत होते, चिडून बोलत होते। आता चिडून माणूस बोलताना कशासाठी बोलत होता? त्या गावकऱ्यांसाठी। तर त्याच्यामध्ये एखादा शब्द काढायचा किंवा त्याने असं बोलायला नको तर तसं बोलायला, कशासाठी बोलले हा खरा प्रश्न आहे ना। मूळ प्रश्न काय आहे तर लोकांच्या समस्या सरकारी अधिकारी सोडवत नाहीये, ते बेपर्वा झाले। गलथान कारभार आहे देवाभाऊच्या राज्यात, काहीही केलं जात नाही। बघा आता केवळ शेतकऱ्यांचा प्रश्न नाहीये, आणि शेतकऱ्यांचा प्रश्न काय, शेतमजुरांचाही प्रश्न। मी तुम्हाला सांगतो की रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांसाठी लढत असतात। त्यांनी, तुम्हाला आठवत असेल तर 1-2 महिन्यापूर्वी वर्षावर जाऊन शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल समोर, आणि हे आम्ही आंदोलन करतोय कारण या आमच्या मागण्या आहेत। ते काय मागण्या होत्या की सोयाबीनला 9,000 भाव द्या, कापसाला 12,500 द्या, संत्रा मोसंबीच्या पिकांचं जे नुकसान झाले ते विदर्भातले 100% नुकसान भरपाई द्या, शेतमजुरांना विमा कवच द्या, अशा अनेक मागण्या, आणि शेतकऱ्यांचा हे 7/12 कोरा करा। काहीही कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही। आणि त्यांनी तर असं वक्तव्य केलंय की 2-3 मंत्र्यांना त्यांच्यावर हात चालवल्याशिवाय, त्यांची भाषा आहे रविकांत तुपकरांची, की त्यांना तुळवल्याशिवाय ते सरळ येणार नाही, अशी भाषा त्यांना करावी लागलेली आहे। अशी भाषा, आता ही भाषा योग्य आहे का? कोणी म्हणणार नाही योग्य आहे। का भाषा करायला लागते? त्यांचं आक्रंदन काय आहे, आक्रोश काय, तो मूळ प्रश्न आहे ना। भाषेचं ह्रस्वदीर्घ नंतर मूळ कशामुळे आलेले आहे, त्याच्यातली आक्रमकता नाही, त्याच्यातला जो आक्रोश लक्षात घ्या, कशासाठी बोलतायत हे। राजू शेट्टी बोलत असतात सतत शेतकऱ्यांच्या बाजूने। आता बघा तुम्हाला की मुंबईतले खड्डे, आता हे जरा शेतकऱ्यांचे, मुंबईतले खड्डे, मुंबईत नाही महानगरामधले खड्डे, हायकोर्टाला सांगायला लागले की 7 दिवसामध्ये तुम्ही काय ते खड्डे बुजवा आणि या कंत्राटदारांवर, चुकार कंत्राटदारांवर ऍक्शन घ्या, असं सांगावं लागलं हायकोर्टाला। अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, काय हे फडणवीस सांगतात की आमचा कारभार सुशासन आहे, सेवा हमी कायदा आहे, मग गडचिरोली अमुक करोडो रुपये गुंतवणूक येते, इकडून परदेशी गुंतवणूक येते, आणि मग महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होणार आहे। हे सगळे गप्पा मारताना प्रत्यक्षात आज वर्तमान काय आहे? काळाकुट्ट आहे, अंधकार आहे अक्षर, केवळ गप्पा मारतात। आता तुम्हाला सांगतो, हा खड्ड्यांचा सांगितलं, मला शेतकऱ्यांचा प्रश्न सांगितला। आता या
बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झाला आणि मग प्रचंड मोठं आंदोलन झालं. त्या संस्थेच्या चालकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, आटोकाट प्रयत्न झाला. त्या संस्था चालकांनी ताबडतोब तत्परता दाखवून कारवाई केली नाही, तक्रार केली नाही, त्या चिमुकल्यांच्या बाबत काही हालचालच केली नव्हती. आंदोलन झाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. मग सरकारने मग एसओपी म्हणतात, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, या सरकारी शाळात किमान खाजगी शाळांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही किती असावेत, सरकारी जिथे कर्मचारी असतात, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी, त्यांची पडताळणी केली पाहिजे. कारण काही विकृत असतात, गलिच्छ मनोवृत्तीचे असतात, ते सगळं पहिल्यांदा पडताळणी केली पाहिजे, त्यांचं रेकॉर्ड तपासलं पाहिजे. हे सगळं ठरलं. प्रत्यक्षामध्ये काहीही झाले नाही. त्यापैकी निम्म्या अधिक शाळांमध्ये हे काही झालेलंच नाही. शेवटी कोर्टाला जामायला लागलं, हजामपट्टी करावी लागली, हजामत करावी लागली सरकारची. प्रत्येक बाबतीत सरकारला सांगायला लागते की काय करावं. महाराष्ट्रात अतिशय बेकार परिस्थिती. पुण्यासारख्या ठिकाणी कोणी उठून गोळ्या घालण्याची धमकी देतं, कोणीतरी गाडी ओव्हरटेक केली म्हणून मुजोरी दाखवली जाते, कोणते घेऊन खुलेआम हाणामारी केली जाते, टोळी युद्ध चालू आहे आणि मी हे खपून घेणार नाही, आम्ही मुसक्या बांधू, टोळ्या वेळा काही नाहीत, असं केवळ बोलायचं. हे फडणवीस बोलतात, केवळ बोलायचं, टीव्ही समोर बाईट द्यायचा. प्रत्यक्षात काय, गावोगावी गावगुंडांचा थैमान चालू आहे. तिकडे बीडमध्ये काय तो गोट्या का कोण होता आहे, या अनेकांचा जो बकोकामधून मुक्त केलेलं आहे त्याला. अशा बातम्या काय चाललंय. तिकडे अजितदादांनी एका अधिकाऱ्याला, पोलीस अधिकाऱ्याला दमबाजी करायची. हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातले हे प्रश्न, शेतीचे प्रश्न असतील, पर्यावरणाचा प्रश्न असतील, रहदारीचे प्रश्न, वाहतुकीचे प्रश्न आहेत अत्यंत महत्वाचे. खंडणी खोली वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे. एवढंच काय तुम्हाला सांगतो की प्रचंड फिया उकळल्या जात आहेत खाजगी शाळांमधनं. आणि नियम काय केलाय की त्या शाळेच्या बाहेरच्या कोणीच तक्रार करायची नाही. त्या संस्थेमधले लोक जे विद्यार्थी व त्यांचे पालक करू शकत नाही. तक्रार केली तर तुमच्यामुळे काय म्हणतात डूक धरला जातो तुमच्या मागे. हे जे काही आहे सगळं ते आरटीआयच्या अखत्यारीत येत नाहीये. आणि प्रचंड फिया उकळल्या जात आहेत, लूट चाललेली आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ऍडमिशन 2-2 ठिकाणी घ्यावी लागते आणि मग विड्रॉ केलं जातं. अनेक संस्थांमध्ये हे जे पैसे फी ऍडव्हान्स म्हणून दिले असते, डिपॉझिट फी किंवा काय असेल, ती लगेच म्हणजे त्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतली, पण मग विड्रॉ झाला विद्यार्थ्यांनी दुसऱ्या संस्थेमध्ये त्यांनी घेतली ऍडमिशन. तर ज्यामध्ये पैसे भरले ते ताबडतोब 2 दिवसात दिले पाहिजे. पण असं आश्वासन देऊन सुद्धा लोक महिना 1.5 महिना वापरतात पैसे बिनव्याजी. असे अनेक विद्यार्थ्यांचे पैसे संस्था चालक वापरतात. काय करते सरकार याबाबत. गोरगरीब मुलांच्या पालकांनी मुलांना कसं शिकवायचं आपल्या. शेती चालत नाही, मग मुलांना शिकवावं लागतं. त्यामध्ये आरक्षणाचे जे फायदे मिळण्यासाठी किंवा या शिष्यवृत्त्या मिळण्यासाठी त्याची पैशाची तरतूद केली जात नाही. महाज्योती असेल, सारथी असेल, अनेकांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येते. मग काय करायचं काय. खेड्यापाड्यातील मुलांनी, मुलांच्या पालकांनी, गोरगरिबांनी याच्यानी करायचं काय. आणि दुसरीकडे हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून मूळ काय गोष्टी चालल्या आहेत आज की वाटेल ते बोललं जातं. आता गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील, ज्येष्ठ मंत्री, जे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे, त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी केल्या. स्वातंत्र्य चळवळीच होते ते. तर जयंत पाटलांच्या आई वडिलांबद्दल अभद्र वक्तव्य करणं ते मी उच्चारू शकत नाही. आणि परत त्याची तीव्र प्रतिक्रिया झाली. देवाभाऊंनी त्यांना काय सांगितलं की असं बोलू नका म्हणून. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आम्ही सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य करणं बरोबर नाही, योग्य नाही. पण शिक्षा काय केली त्यांना. 10-12 वेळा शरद पवार, अजितदादा, कोणालाही वाटेल त्या शिव्या देतोय हा माणूस. हा समजतो कोण स्वतःला. याला माज आलाय का. मुजोर किती माज आलाय ना. अशा प्रकारचं कोणी बोललं तर त्याच्यावरती टीका करायची नाही. कारण का म्हणजे धनगर समाजाचे ना, कुठल्या का समाजाचे नेते असतील ते, धनगर समाजातल्या लोकांना ते आवडेल का. हे असं नाही आवडणार त्यांना. धनगर समाजाने संपूर्ण आपलं काय म्हणतात अस्तित्व त्यांच्या पदरात झोळीत टाकले का. हा जो माज आहे, त्यांची बॉडी लँग्वेज बघा, चालताना बोलताना कशा प्रकारे बोलतात ते. आणि हे सगळं त्यांची कान उघडणी केल्यानंतर ते म्हणाले की मी माफी मागणार नाही. माफी कशाची मागायची. शरद पवारांनी ज्यावेळी मोदीजींच्या आईचा उल्लेख झाला त्याबद्दल मोदींना फोन केला का म्हणे. किंवा देवाभाऊच्या आमच्या म्हणे आईच्या बद्दल कोणीतरी बोललं, शिवी दिली आई भाऊना,
मी त्यांना म्हणायचं असेल मनोज जरांगे पाटील यांनी, त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का देवाभाऊला? अरे शरद पवार हे जेव्हा त्यांच्या पक्षाच्या नेत्याबद्दल बोलले तेव्हा बोलले. आता प्रत्येक बाबतीत बोलायचं तर रोज सकाळी तेवढंच काम करायला लागेल शरद पवारांना किंवा कोणालाही. जसं अमिताभ बच्चन म्हणायचा, जाओ पहिले उसकी साईन लेके आओ, तशा थाटामध्ये गोपीचंद पडळकर बोलतायत. आणि आता बघा ते जसे बोलले तशी त्यांना भाषा ऐकायला लागतात. ते शिवाजी वाटेगावकर हे बापू बिरू वाटेगावकर प्रसिद्ध व्यक्तिमत्व माहिती असेल आपल्याला. त्यांच्या या मुलांनी काय म्हटले की वाळव्यात ये कपडे काढून पाठवतो, चड्डीही ठेवणार नाही. आमदाराबद्दल यांनी असं बघ, आता तुम्ही बोललात त्याची रिॲक्शन अशी आहे. काय राहिले आमदार गोपीचंद पडळकरांची किंमत? एक प्रकारे हा विधानसभेतल्या विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपले आमदार बाहेर कशा पद्धतीने बोलतात. लक्ष घातलं पाहिजे ना की फक्त सभागृहामध्ये राज्य चालतं, बाहेर काही बोलू शकत असं नाहीये. काहीतरी वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी तुमची ही पाहिजे ना, डिसेन्सी पाहिजे काहीतरी. तुम्ही असं बोललं तुमची अशी रिॲक्शन येणार. आता बघा की तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे गोपीचंद पडळकर बोलले तसे लक्ष्मण हाके हे सगळे वाटेल ते बोलतात. आता लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजातल्या मुलींसंबंधात एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याची त्याबद्दल मराठा समाजात संताप व्यक्त झाला. आणि मग एक मीटिंग झाली त्यात मराठा क्रांती मोर्चाची, आणि त्यामध्ये त्यांनी एक 11 जणांची टीम केली. आपण एक म्हणे 11 जणांची टीम करूया आणि असं आम्ही सहनच करणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे राजेंद्र कोंडरे हे अतिशय अभ्यासू मराठा समाजातले नेते, पण त्यांना सुद्धा त्याचा राग आला आणि ते म्हणाले की हाकेंना रस्त्यावरती ठोकलं पाहिजे. अशा प्रकारचं वक्तव्य हे राजेंद्र कोंढरे पाटलांनी केलं. त्यांना संताप झाला, कारण हे काय बोलतात, कशा पद्धतीने बोलतात, वारंवार बोलतात लक्ष्मण हाके. आता लक्ष्मण हाकेंनी गेवराईमध्ये परवानगीशिवाय समाज जमवला आणि ते म्हणाले की GR रद्द करा, मग पातळी घसरणार. म्हणजे GR रद्द करेपर्यंत, अजून मराठा समाजासाठी काढले, GR रद्द होईपर्यंत पातळी आमची अशीच असणार, असं एक प्रकारे ते सांगतात. आणि सतत अत्यंत प्रक्षोभक वक्तव्य करणं हे त्यांचं कामच आहे असं असल्यासारखं दिसतंय. सातत्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. जरांगेंच्या बद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य, मनोज जरांगेंच्या बद्दल वक्तव्य, म्हणजे त्यांना काय थोडक्यात काय अक्कल आहे, त्यांना काय समजतंय. मग ते जरांगे म्हणाले की मी दिल्लीमध्ये अधिवेशन करा. घेतील ना, दिल्लीत घेतील, लंडनमध्ये घेतील, तुम्हाला काय करायचं त्याच्याबद्दल. त्यांचा उद्देश असा आहे की मराठा समाजाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी, आणि उद्या घटनात्मक दुरुस्ती करायची झाली तर जाट असतील, गुज्जर असतील, सगळेजण सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल ना त्याच्याकडे, सगळ्यांना आरक्षण पाहिजे. मग ते म्हणाले की तुम्ही काय अमेरिकेला जा, काय ऑस्ट्रेलियाला जा, किंवा काहीतरी अशा प्रकारचं काही वक्तव्य, भंपक वक्तव्य. हां, रशिया जा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया जा, असं हाके उपहासाने म्हणाले. तेव्हा मग मनोज जरांगेंचे जे उजवे हात आहेत गंगाधर काळकुटे, एरवी अतिशय संयमाने बोलतात. ते म्हणाले की तुला थायलंड, मलेशियाला जायची वेळ आली आहे, असं ते हाकेंबद्दल बोलले. मनोज दादाला आरक्षणाचं स्पेलिंग लिहून द्या असं आव्हान काहीतरी, म्हणजे त्यांच्या थोडक्यामध्ये त्यांचं काही शिक्षण नाही, त्यांना काही समजत नाही, त्यांना अक्कल नाही, अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारचं डोक्यात होतं लक्ष्मण हाकेंच्या. मुद्दामून खोड्या काढायच्या. मग टाळकुटे म्हणाले की टक्कल असताना जो टोप घालतो त्याचं या लक्ष्मण हाकेचं टोप उचकवून त्या टकलावरती ठोके देऊ मस्ती उतरवते, असं ते म्हणाले. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की संजय राऊत हे त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले, पण त्यांनी आनंद दिघांबद्दल एक वक्तव्य केलं. त्यात आनंद दिघेंचा अपमान केला होता त्यांनी. ते म्हणाले की बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो लावलेला आहे आणि ते जिल्हा प्रमुख होते. तर सांगायची गोष्ट अशी की आता आनंद दिघेंचा फोटो बाळासाहेब आणि यांच्या शेजारी ह्या अनेक बॅनर्स आणि पोस्टर्सवर गेले 2.5 वर्ष लावतात एकनाथ शिंदे. त्यावेळी संजय राऊतांनी बोलायला होतं, तसे ते बोलले नाही. पण त्याने अपमान काही कुठे आनंद दिघेंचा केला. त्यांचं एवढंच म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची आणि आनंद दिघे यांच्यामध्ये अंतर होतं आणि ते दाखवण्याचा त्याने अपमान काही केलेलं नाही. आणि ते खरंच होतं की बाळासाहेब ठाकरे एका पक्षाचे एक पक्ष सगळा निर्माण केला आणि आनंद दिघे हे त्यांचे अनुयायी होते. आणि एकनाथ शिंदेने आनंद दिघेंचा जो धर्म, आनंद दिघेंचे चित्रपट वगैरे काढून त्याचा स्वतःला कसा फायदा होईल एवढंच बघितलेलं आहे. हे खरंच आहे. पण राजेश मोरे यांनी लगेच सांगितलं की म्हणजे त्यांचा दिघेंचा अपमान केलाय वगैरे, हे सहन केलं जाणार नाही आणि घरात घुसून मारू, असं ते म्हणाले. हे आमदार आहेत ना राजेश मोरे. तर संजय राऊत म्हणाले की मी आत्ताच ठाण्याला जाऊन आलो, मी पुन्हा जाईन ठाण्यात, माझ्या बरोबर कोणी सुरक्षा रक्षक नसतो, असं ते म्हणाले. हे काय चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये की शिवसेनेतले 2 गटातल्या हाणामाऱ्या, राहुल गांधींबद्दल काहीतरी बोलायचं यांनी भाजपने, मग काँग्रेसनी मोदींबद्दल काही बोलायचं, मग मनोज जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके.
पण छगन भुजबळांनी काहीतरी म्हणायचं की मनोज जरांगेच्या त्या ठिकाणी आंतरवालीला पोलिसांवरती जो हल्ला झाला तो शरद पवारांनी म्हणे घडवला. आता याला काय पुरावा आहे? सुप्रियाबाई ते म्हणे की पुरावा द्या, काहीही बोलायचं म्हणजे. आता तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे भुजबळ, त्यांनी पुरावा द्यावायचा, काही पुरावा दिला नाही त्यांनी. म्हणजे या प्रकारची सगळी वक्तव्य महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू आहेत आणि हे सगळं भयंकर आहे. ते राजेश मोरे तर त्यांनी अतिशय भचे शब्द शिवीगाळ केलेली आहे ऑन कॅमेरा आणि संजय राऊतांना. आता हे वक्तव्य करतात का तर एकनाथ शिंदेनं खुश करावं म्हणून? हे उघड हे जे चाललेलं आहे ना, बघा आता महानगरांमधलेच नाही शहरांमधले प्रश्न काय आहेत? स्वच्छतेचे प्रश्न आहेत, अतिक्रमणाचे प्रश्न आहेत, अनधिकृत बांधकामांचे प्रश्न आहेत, झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत, कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत. खेड्यापाड्यात काय आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतमजुरांचे प्रश्न आहेत, विम्याचे प्रश्न आहेत. ते सोडून महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे? महाराष्ट्रामध्ये सगळे नेते एकमेकांवरती आरोप करतात. आता तर मला वाटतं याच्यात नांदेडमध्ये मला वाटतं मी एक बातमी बघितली, त्यामध्ये तर नांदेडमध्ये शिंदे सेनेमधले जे बालाजी कल्याणकर तिकडचे आमदार आहेत त्यांच्या घरी रात्री 2:30 वाजता एक माजी नगरसेवक आहे तिथला, त्यांनी शटरला डोका आपटून तिथे गोंधळ घातला पहाटे रात्री 2:30 वाजता आमदाराच्या घरी. आणि हा माजी नगरसेवक आहे, कोण? बाळासाहेब देशमुख. आणि त्यांनी पिस्तुलातनं गोळी मारण्याचा एक धमकी दिली म्हणे. ही बातमी आहे. आता हे बाळासाहेबांचे विचार, हे धर्मवीर आनंदीगांचे विचार आहेत. काय लेव्हलला आपण चाललो? गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके हे सगळी देवाभाऊची बगलबच्चे आहेत. हे सगळे बाकीचे लोक जे बोलतायत ना, सगळे फडणवीसांचे बगलबच्चे, जे कधी ठाकरेंबद्दल कधी शरद पवारांच्याबद्दल बोलायचं, वाटेल ते बोलायचं आणि मूळ प्रश्नांकडनं लक्ष दुसरीकडे वळायचं. शेवटचं उदाहरण देतो ते भाजपच्या ट्रोल आर्मीने संदीप देशपांडे मनसेचे मुंबई शहर पक्षाध्यक्ष, मुंबई शहराचे अध्यक्ष, त्यांचं एक हॉटेल आहे मुंबईत रानडे रस्त्यावर आणि तिथे ते इंदुरी असं काही ते नाव आहे त्याचं. इंदुरी पोहे चांगले असतात, पुण्यात मिळतात, मुंबईत मिळतात, ठीक नाशिकमध्येही मिळतात. तर त्या पोहे आणि बाकी चाट वगैरे बरंच काही काही तिथे आहे म्हणे. तर म्हणे त्यांच्याकडे आचारी परप्रांतीय आहे आणि हे कसले म्हणे मराठीचे स्वाभिमानी, यांच्याकडेच परप्रांतीय आहे मग, आणि म्हणून त्यांना टोल करायचं. आता हा प्रश्न मुंबईत आता महानगरपालिकांच्या निवडणूक होतील, हा प्रश्न आहे त्यांच्या व्यक्तिगत हॉटेलमध्ये काय आहे हा प्रश्न आहे का? त्यांनी असं विचारलं की मनसेनी काय केलं गेल्या 5 वर्षामध्ये मुंबईच्या प्रश्नासाठी? विचारा प्रश्न तुम्ही, आम्ही हे केलं, हे तुम्ही लढा ना, हा काय प्रश्न आहे? आणि संदीप देशपांडेंनी चोख उत्तर दिलं त्याचं की त्यांच्याकडे मराठी कर्मचारी सोय आहे. आणि शिवाय इंदूर आणि महाराष्ट्राचं जवळचं नातं आहे. हे सगळं सांगितलं त्यांनी, मला सांगायची गरज नाही. पण मूळ प्रश्न मुंबईतल्या जे प्रश्न आहेत, रेल्वेचे प्रश्न आहेत, मुंबईचे वाहतुकीचे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल चर्चा नाही. चर्चा करायची ती याच्याबद्दल. आणि देवाभाऊच्या या राज्यात एक तर त्यांचे जे आजूबाजूचे चमचे आहेत त्यांची अ टीम बी टीम, फडणवीस स्वतःच म्हणाले की लोकांना वाटते की आमदार माजले. त्या गोपीचंद पडळकरांच्या माणसांनी विधिमंडळात हाणामारी केली, आमदार माजलेत असं स्वतः लोकांना वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मग काय करतात त्याच्याबद्दल? त्यांच्याकडे उत्तर आहे का? काय कुठलेही गुन्हे नोंदवले? फक्त विरोधी पक्षांवरती गुन्हे नोंदवायचे, त्यांना मोर्चे काढून द्यायचे, ते अगोदरच अटक करून टाकायचे, जनसुरक्षा कायदा लावायचा, त्यांना अर्बन नक्षल म्हणायचं. आणि तुमचे लोक काय करतात? हे तुमच्या लोकांच्या गुंडगिरीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. स्वतः अजितदादा म्हणाले की आमचे स्वतः नागपूरच्या अधिवेशनात की आपले काही मंत्री कामच करत नाहीत. हे स्वतः अजितदादाच म्हणतात त्यांच्या मंत्र्यांबद्दल काही. मग हे सरकार काम करते का नाही? अजितदादा कसे काम करतात, देवाभाऊ 24 तास काम करतात, हा सरकार काम करताय का नाही? यंत्रणा तुम्ही हलवताय का नाही? लोकांची कामं होत आहेत नाही? हा खरा प्रश्न आहे. पण तुम्ही काय करता की व्यक्तिगत इमेज मोठी करायची, त्याचे ढोल पिटवायचे, छत्रपती शिवरायांच्या समोर तिथे फुलं टाकणारे देवाभाऊ अशी सगळीकडे जाहिरातबाजी करायची. आणि मराठा समाज जर देवाभाऊपासून तुटलाय असं वाटत असेल तर तो जोडण्याचा प्रयत्न करायचा. पण मराठा समाज हा मुख्य शेतकरी आहे, त्यांचे प्रश्न सोडत आहे तुम्ही. छत्रपतींच्या राज्यात सर्व जाती धर्मात ऐक्य होतं. तुमच्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरोध मराठा, हे सगळे लढाया सुरू आहेत. हिंदू मुस्लिम करताय तुम्ही. आता गरबा आता सुरू होईल आणि तिथे मुसलमानांना स्थान देऊ नका असं विश्व हिंदू परिषद म्हणते. आणि बावनकुळे म्हणतात की नाही, तो त्या सोसायटीचा त्या आयोजकांचा असं प्रश्न म्हणून. अरे हे या देशातले आहेत ना नागरिक, तुम्ही कोण ठरवणार कोणाला प्रवेश द्यायचा की कोणाचा नाही? ते कोणी गुंड नालायक मवाली असेल तर ठीक आहे, पण धर्माचा काय प्रश्न येते? आणि मंत्रीच एक प्रकारे प्रत्यक्ष समर्थन करतो याचं. हे भयंकर चाललंय देवाभाऊच्या राज्यात. काहीही सुशासन नाहीये.
वाट लागली महाराष्ट्राची, वाटोळ होत चाललंय महाराष्ट्राचं, शांतता बिघडत चालली आहे, गुन्हेगारी वाढत चालली आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आणि फक्त ढोल वाजवायचे स्वतःच्या प्रसिद्धीचे, असं चालू आहे. सुधारा लवकर. आता 6 महिने होऊन गेले, तुमच्या सत्तेचे वर्ष होईल लवकरच. देवाभाऊ सुधारा आणि शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवा. अन्याय जो होत असेल तर तो दूर करा. पत्रकारांना मारहाण होते त्र्यंबकेश्वरला, तुम्ही बरेच सूचना दिल्या असतील, पण काय गुंडगिरी चालू आहे. अरे कुत्र्यासारखं मला पत्रकारांना, आणि पत्रकार संरक्षण कायदा केला म्हणून ढोल पिटवायचे. काय चाललंय हे थांबवा. यासाठीच हा व्हिडिओ केलाय. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.